तुम्हाला नाही का वाटत आहे? लक्ष्मी, वाटतंय, मलाही वाटतंय का की सगळ्या कुटुंबानं एकत्र असायला हवं, पण तरी हे बघ लक्ष्मी, ठीक आहे तू म्हणतेस तसं करू, पण संतोषला त्याच्या चुकांची जाणीव व्हायला हवी. म्हणजे सहजासहजी त्याला माफी मिळाली आहे किंवा अगदी सहजपणे तो घरात येऊ शकलाय असं व्हायला नको. त्याच्यावर उपकार केलेत आपण हे त्याला कळायला हवं. अगदी नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका. त्याला तो जे काही वागलाय ते चुकीचं आहे याची जाणीव पदोपदी होईल ह्याची मी काळजी घेईन. पण आज त्याला घरात घेताना तुमच्या परवानगीशिवाय नाही घ्यायचंय मला. बोलवूया त्याला. संतोष, आत ये. आई, बाबा, तुम्ही मला खरंच माफ केलंय ना? या घरातलं कोणीच तुला माफ नाही करू शकत. एक लक्षात ठेव, सगळ्यांनी मिळून ठरवलंय की तुला पुन्हा एक संधी द्यायची आहे, म्हणून तुला या घरात घेतलंय. आता जर या घरात तुझ्यामुळे कुठलाही वाद झाला तर मात्र तुला या गावाबाहेर सोडायचं काम माझं असेल. नाही आई, यापुढे माझ्यामुळे कधी या घरात वाद तंटा काही होणार नाही. आणि समजा झालाच तर मी स्वतः हे घर सोडून जाईन आणि लांब निघून जाईन. तुम्हाला कधीच भेटणार नाही. सगळी नाटक आहेत ही. आई बाबांनी स्वतःचं घर घेतलंय ना, म्हणून यांना अचानक इतकी माया फुटली. बाबा, मी तुम्हाला वचन देतो. थांब थांब थांब. संतोष, वचन शपथा वगैरे देण्याच्या तू फंदातच पडू नकोस. कारण काय आहे, माणसानं तेवढंच बोलावं जे त्याला करायला जमतं. त्यामुळे वचन पाळणं, शपथा पूर्ण करणं हे तुला नाही जमणार, शक्यच नाहीये तुला ते. त्यामुळे विसर. संतोष, एक लक्षात ठेव, तुझ्या आईची इच्छा आहे, कारण या घरात आपलं सगळं कुटुंब एकत्र राहावं, सुखासमाधानानं नांदावं, आणि म्हणूनच तुला या घरात राहायची परवानगी मिळते. आई, बाबांनी मला मनापासून माफ केलेलं दिसत नाही. तुम्ही तरी त्यांची मनापासून माफी मागितली आहेत का? असं वाटतंय तुम्हाला? वीणा, आता मी काय केलं की तुझा माझ्यावर विश्वास बसेल? एवढा वाईट नाहीये ग मी. बोलून नाही, आता तू सुधारलायस हे कृतीतून दाखवायचं. हा, आणि कधी विसरायचं नाही, तुला उपकार म्हणून या घरात पुन्हा घेतलंय. तू तुझ्या खोलीत जाऊ शकतोस. हा. आई, अगं गेले 2 दिवस मी काही खाल्लं नाहीये. खूप भूक लागली आहे का? मला काही खायला मिळेल का? दे ना. वीणा. हाय. खायला मिळेल तुम्हाला, पण त्याआधी इथे घर लावायला सगळ्यांची मदत करायची. हा, इथून आधी फॅक्टरीत जायचं, तिथे जे बोचकत सामान आहे ते सगळं इथे घेऊन यायचं आणि सगळ्यांना मदत करायची, तर जेवायला मिळेल. करेक्ट. अगं पण मला आता भूक लागली. जे वीणा सांगेल ना तेच होणार आहे. अहो, आपल्याला गुरुजींना भेटायला निघायचं होतं ना. हो, चल. आई बाबा, तुम्ही जाऊन या गुरुजींकडे, आम्ही लावतो सगळं सामान. बर. आम्ही नाही, तू आराम कर. हा, तू नाही करायचं. आम्ही कामाचा बघतो. ठीक आहे, चला आपण लवकरात लवकर कामाला लागू. मी काय बरोबर. करतो, मी दादासोबत फॅक्टरीमध्ये जातो आणि सामान घेऊन येतो. ठीक आहे? ठीक आहे, चला. हो, चालेल. चल दादा. नुसती बसते. चल. एक लक्षात ठेव निलंबरी, काहीही झालं तरी मी तुला आणि व्याभिचारातून जन्माला आलेल्या या मुलाला मी कधीही स्वीकारणार नाही. तुम्हाला स्वीकारावं लागेल. मला जे पाहिजे त्यासाठी वाटेल ते करू शकते मी. या जगाला ओढून सांगेल की मी आई होणार आहे, मी आई होणार आहे. आणि तुम्ही जर माझ्या आईपणाचा स्वीकार केला नाही ना, तर तुमच्या पुरुषार्थाचे वाभाडे निघतील. चिंधड्या होतील, चिंधड्या. निलंबरी, या खोलीच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही.
आणि एक लक्षात ठेव, हे जे काही घडतंय ना हे कोणालाही कळू द्यायचं नाही. तुम्ही मला थांबवू शकत नाहीत. मूर्खपणा करू नको प्लीज निलंबरी. ओ बघू बघू, असे कसे मंद तुम्ही? हा, अजून तरी अक्कल येते की नाही तुम्हाला? सगळे स्वतःचा विचार करून पुढे निघून गेले, तुम्ही मात्र तिथेच आहात. आणि तुमच्यामुळे मी देखील लग्न करून जेव्हापासून या घरात आले तेव्हापासून सगळे आपल्याला मूल होत नाही म्हणून वाटेल ते प्रश्न विचारतात आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देते. सगळ्यांनी आशा सोडून दिली होती की आपल्याला मूल होणार नाहीये म्हणून. आणि अशा वेळी जर मी तुमच्या हातात संधी आणून देते तर तुम्हाला काय हरकत आहे? सांगा ना, काय हरकत आहे तुम्हाला? आणि ही संधी कसली आहे माहितीये? तुम्हाला समाजात ताठ मानेनं जगता येईल अशी संधी आहे ही. हा, माझ्या पोटात असलेलं मूल तुम्ही तुमचं मूल आहे असं सगळ्यांना सांगू शकता. त्याने काय होईल? तुमचाच भाव वाढेल. पण हे माझं मूल नाही आहे निलंबरी. त्याने काय फरक पडतो? आजवर तुम्ही माझ्या चारित्र्यावर इतके शिंतोडे उडवले, मला वाटेल तसे बोललात, हे सगळं ऐकून घेतलं, मी सगळं सहन केलं. तरी देखील मी तुम्हाला एक संधी देते. आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं आणि सगळ्यांना सांगायचं की निलांबरी प्रेग्नेंट आहे म्हणून. माझ्या पोटात असलेलं मूल आपलंच मूल आहे असं समजतील सगळे. इतक्या वर्षाच्या प्रयत्नांना यश मिळालं असं म्हणते. त्याने काय होईल? तुम्हाला तुमचा पुरुषार्थ परत मिळेल, निदान समाजाच्या नजरेत तरी. कळतंय का? आई तू जानू, अगं काय बाळा करत बाळा? बस तू इथे. आता मी तुझ्याकडून काहीही ऐकून घेणार नाहीये. मी तुझ्या हातावर आता मस्त मेहंदी काढणार. अगं चल, वेडी आहेस का? किती कामं पडली आहेत आता. अगं आई, घरातली कामं करायला इतर लोक आहेत. तू काही कामं करणार नाहीयेस. तू इथून हलणारच नाही. जानू, हे बघ बाळा, अगं मेहंदी वगैरे काय माहिती का, घरातल्या लेकी सुनांवर छान दिसते. आता मला कुठे, तुम्ही काढा छान छान. हा हो का आई? हे घर आहे ना तुझ्यामुळे होतं. आज इतक्या वर्षांनी तुझं आणि बाबांचं स्वप्न पूर्ण होत आहे. मग मला सांग, हौस मौस कोणी करायची? तूच ना. हा, मी तुझं काही ऐकणार नाहीये. मी मेहंदी काढणार आहे. अरे बाई, काढे आणि तुझ्याच हातून काढून घे थोड्या वेळाने. पण आधी मला एक विचारायचंय तुला. विचार की. अगं म्हणजे बघ ना, आता अचानक आपल्याला काल घर सोडावं लागलं होतं, रात्र त्या फॅक्टरीमध्ये काढावी लागली. तुम्ही सगळी मुलं तिथे होता आमच्या बरोबर, पण तू होतीस त्यामुळे जयंतरावही थांबले. त्यांना असं फॅक्टरीत रात्र काढणं योग्य आहे का? कसं वाटलं असेल त्यांना, सांग मला. आई, अगं तुम्हाला अशा अवस्थेत सोडून आम्ही कसे जाणार होतो? आणि त्यांना राहावंसं वाटलं ते राहिले. मी काही त्यांना थांबायला सांगितलं नव्हतं. जानू, सगळं ठीक आहे ना ग? तू काही लपवत नाही आहेस ना आमच्यापासून? सारखं असं वाटतं की तू अस्वस्थ आहेस, खूप काही मनात आहे आणि तू सांगत नाहीयेस. नाही नाही, अगं तसं काहीच नाहीये. मी मेहंदीच्या डिझाईन्स बघते. एकच मिनिट. हा, ही बघ कशी वाटते. अगं काढू, पण नंतर काढू ना जरा कामं आवरल्यावर. तो डिझाईन तर बघ ना, कुठली तरी फायनल कर. कुठली आवडणे बघ. आता लग्न झालंय बाळा तुझं, कधीतरी ऐकत जा आमचं. बघ